कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक। नाशिक महानगरपालिकेने आजवर दिले नाही शेतकऱ्यांचा मोबदला। सन 2003 आणि 2013च्या कुंभमेळ्यासाठी शहर विकासासाठी साधू ग्राममध्ये रिंग रोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी हव्या होत्या। त्यासाठी मनपा आयुक्त आणि मनपा प्रशासनाने जमिनी देण्यासाठी सहकार्य करावे, त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते। यासाठी जत्रा रिंग रोड, निलगिरी बाग, मिरची हॉटेल, जनार्दन स्वामी आश्रम परिसरातील रिंग रोड साठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मनपाकडे वर्ग केल्या होत्या, परंतु आजपर्यंत या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने मनपाकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे। काही वर्षांनी पुन्हा कुंभमेळा येणार आहे, तरी शेतकऱ्यांचा मोबदला कधी देणार असा खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, अन्यथा मनपा विरोधात कायदेशीर आणि न्यायालयीन कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन माजी सभापती उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जमीन महापालिका आयुक्तांना देण्यात आले। सदर निवेदन देण्यावेळी शेतकरी बांधव यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर बसून आंदोलन केले। मोबदला आमच्या हक्काचा, मोबदला आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। बिल्डर धार्जिनी प्रशासनाचं करायचं काय? करायचं काय? खाली डोकं वर पाय। भ्रष्ट प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। महापालिका प्रशासन, बिल्डर धार्जिनी प्रशासनाचा धिक्कार असो, शेतकरी एकजुटी असो, मोबदला आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, धिक्कार असो, धिक्कार असो। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। महापालिकेचा धिक्कार असो, धिक्कार। टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। गेल्या 24-25 वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या जागा घेतल्या, तिथे रिंग रोड तयार झाले। तपोवनच्या याच्यामध्ये कुंभमेळा भरतो, तिन्ही रिंग रोड झाले। 2002ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिल्या, 2013ला वाढीव रस्ते करायला जागा दिल्या, कुंभमेळ्याला सहकार्य केलं। हायकोर्टाचे आदेश 2002ला झालेले शेतकऱ्यांना पैसे द्यावे, परंतु या टक्केवारी खाणाऱ्या प्रशासनाने बिल्डरांना पैसे दिले, परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही। शेतकरी मोबदला मागायला गेला की उडवाउडवीचे उत्तर। 2002 ते 2024 आमचा शेतकरी बांधव त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे। आणि आज आम्ही आलो तर इथं या भ्रष्ट प्रशासनाने पोलिसांना बोलवलं, आम्हाला दमदाटी करायचं काम चालू आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे। आम्ही म्हणतो आमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, आम्हाला जेलमध्ये टाका। शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही जेलमध्ये जाऊ। आम्ही काही इथं मारामाऱ्या करायला नाही आलो, आम्ही इथं टक्केवारी खाणाऱ्या महापालिका प्रशासनाचा पर्दाफाश करायला आलेलो आहे। आणि जे शेतकरी आपल्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित आहे त्यांना न्याय मागायला इथं आलेलो आहे। खरं म्हणजे इथं पोलिसांचं काम नव्हतं, त्यांनी पाहिलं, हे आले। मी याच्या आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवलेलं आहे, आज पण त्यांचे पगार चालू नाही, जबाबदारी निश्चित झालेली आहे त्यांच्यावर। मी न्याय देणारा माणूस आहे, मी घाबरणारा माणूस नाही आहे, मी जेलला घाबरणारा माणूस नाही। मी शेतकऱ्यांसाठी लढत राहील जोपर्यंत यांचा भ्रष्ट कारभार चालू आहे। यांनी बिल्डरांना 30% खाऊन बिल्डरांना पैसे दिले अशी संपूर्ण शहरामध्ये चर्चा आहे। या भ्रष्टाचाराचा
मोठा डोंगर इथं उभा राहिलेला आहे। आणि एवढंच नाही तर 3-3, 6-6 हजार रुपये व्हॅल्युएशन असलेल्या ठिकाणी 15-15 हजार व्हॅल्युएशन दाखवून महापालिकेची 300 कोटीची लूट केली। लोकांच्या कराधाराचा पैसा यांनी सर्वांनी वाटून खाल्ला आणि आमचे शेतकरी बांधव त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिले। त्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि त्यांना न्याय लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आमचं हे आंदोलन। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।